आमदार जितेंद्र आव्हाड आपल्यासोबत आहे. आपण थेट त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. एकीकडे तुम्ही तुमचा लढा उभारताय, पुरोगामी महाराष्ट्रासाठी तुमची चळवळ आहे असं सुद्धा तुम्ही म्हणतायत. पण ज्या पद्धतीनं तुमच्याच पक्षातून बाहेर गेलेले नेते आहेत ते टीका टिप्पणी करतायत, पत्रकार परिषद घेत आहेत. थेट निशाणा जो आहे तो शरद पवारांवर आहे, ज्यांच्या वटवृक्षाखाली हे सगळे वाढले, मोठे झाले, फळले फुलले. आज त्यांच्यावरती जी जहरी टीका होते, तुम्ही जेव्हा ही टीका ऐकता पाहता तुमची प्रतिक्रिया काय असते? असं आहे की मनापासून वाईट वाटतं. शरद पवार हा काय दगड आहे का? शरद पवार माणूस आहे, त्याला हृदय आहे, त्याला मन आहे, त्याला आठवणी आहेत. त्यांना कुठला रोग झालेला नाही डिमेन्शियाचा. आणि मी इतकं घडवल्यानंतर माझा काय दोष आहे हा प्रश्न ते मनाला विचारत असतील ना. त्यांच्या घरी बायको आहे, त्यांच्या घरी नातवं आहेत. हे सगळं बघत असताना त्यांना पूर्व इतिहास आठवतच असेल ना. आणि जेव्हा मी त्यांना बापासारखं प्रेम करतो, बापासारखं मानतो, तेव्हा ह्या सगळ्याचा माझ्या मनावरही परिणाम होतो ना. माझ्या घरावर परिणाम होतो, माझ्या वागण्यावर परिणाम होतो. आणि ह्याच्याने सगळं डिस्टर्ब होऊन जातं. अगदी स्वास्थ्य देखील डिस्टर्ब होतं. संवेदनशील माणसं जी असतात त्यांच्या दृष्टीनं हा वाईट काळ असतो. हां, तुम्हाला हृदयच नसेल, तुम्हाला फिलिंग्सच नसतील, तुम्हाला भावनाच नसेल तर काय फरक पडतो. पण माझं जे नातं मी पवारसाहेबांशी गेले 35 वर्ष जपलं आहे, त्याच्यातनं खूप वाईट वाटतं, खूप वाईट वाटतं. सध्या विकास हा तत्वनिष्ठांवर हावी होता असं तुम्हाला वाटतं का? कारण प्रत्येक जण म्हणतो आम्ही विकासासाठी गेलो, विकासासाठी साथ सोड. विकास वगैरे आहे ना, हे तोतांड आहे. 40 वर्ष बारामतीत सत्ता आहे. 40 नाही, साहेब 68 साली 72 साली आले, म्हणजे 50 वर्ष सत्ता बारामतीत आहे. मग तुम्हाला काय म्हणायचं, बारामतीचा विकास नाही झाला? MIDC कोणी आणली हो बारामतीत? पहिल्यांदा डायनामिक्स कोणी आणली? सगळ्या मोठ्या इंडस्ट्रीज, फेरो रोशो जे स्वित्झर्लंडमध्ये वगैरे जे चॉकलेट बनतं ते कोणी बारामतीत आणलं? बारामतीत इंटरनॅशनल लीडर्स कोणी आणले? बारामतीचे कालवे कोणी काढले? असं शेवटी रिले आहे. मी जोरात पळवलो तर मी पूर्ण 400 मीटर नाही पूर्ण करू शकत. मला बॅटन हँडओव्हर करावी लागते. हँडिंग ओव्हर बॅटन करत असताना मागच्याची काही किंमतच नसते का? मागच्याची तेवढीच किंमत असतं, कारण का त्याचं तेवढंच योगदान असतं पुढे जायला. आता तुम्ही मागचं जो बॅटन ज्याच्या हातात होती त्याला विसरलात. तुमच्या भूमिकेमध्ये तुम्ही शरद पवारांचं नाव गायब करून टाकलं. म्हणाले अपघात झाला आणि नवीन नेतृत्व जन्माला आलं आणि महाराष्ट्राला आवश्यकता होती अशा नेतृत्वाची. हास्यास्पद नाही. मी वैचारिक तडजोड केली, कारण का सत्तेशिवाय पर्याय नाही. सत्तेशिवाय पर्याय नाही म्हणजे काय? तुम्ही ज्यांच्यावर सत्ता उपभोगताय ना ते म्हणतात आम्ही कधीच तडजोड करणार नाही, वैचारिक तडजोड अजिबात करणार नाही. एक खासदार असताना त्यांनी वैचारिक तडजोड केली नाही. एक खासदार. त्याच्यानंतर त्यांनी राम मंदिराची यात्रा काढली, त्याच्यानंतर त्यांनी मंडळ आयोगाला विरोध केला, सगळं केलं. पण ते असं नाही म्हणाले की काँग्रेस हातमिळवणी करू. बरं, सुनील तटकरे ज्या पद्धतीने टीका टिप्पणी करतायत, आता त्यांनी रायगडावर तुम्ही जे तुतारीचं अनावरण केलं त्यावरही टिप्पणी केली की हे संतापजनक आहे, असं कधी घडलं नव्हतं. रायगडाचा वापर पक्ष वाढवण्यासाठी कुणी केला नाही असं त्यांचं मत आहे ना. ठीक आहे, असू द्या ना, त्यांच्या मताला काय, ते बोलू शकतात. आम्हाला जे करायचं आम्ही केलं, त्यांना करायचं ते त्यांनी करावं. पवारांचा एक हां घड्याळचा प्रचार हा शरद पवारांनी केला. मग कशाला घेतलं घड्याळ चिन्ह त्यांच्या हातात काढून? राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापना, राष्ट्रीय पातळीवर त्याची वाढ ही शरद पवारांनी केली. मग कशाला काढून घेतला त्यांच्या हातातनं पक्ष? तेव्हा आम्ही काय करावं? आम्ही करू, तुम्हाला काय करायचं तुम्ही करा. अमित शहा म्हणतायत, TV 9च्याच कॉन्क्लेव्हमध्ये म्हणाले की ठाकरे जे आहेत त्यांना त्यांच्या मुलाला मुख्यमंत्री करायचं, म्हणून आम्ही घराणेशाहीचा विरोध करतोय, आमचं राजकारण त्याच्याशी निगडीत आहे. ते मला त्यांच्याबद्दल काही बोलायचं नाही. त्या मोठ्या लोकांचे मोठे असतात, त्यामुळे आपल्याला काय करायचं. घराणेशाहीचे जे आरोप होत आहेत अशा पद्धतीनं होत आहेत त्यांच्याही पक्षामध्ये. त्यांचे जे संबंधित पक्ष आहेत आणि त्यांच्या पक्षात मला घुसायचं नाही. त्यांचे जे संबंधित पक्ष आहेत त्यांचे प्रदेशाध्यक्षांकडे 5 पद आहेत ना, घरातच होती. म्हणजे तटकरे आणि रायगड हे जणू काय समीकरण आहे. भाजपच्या त्यांच्याही रायगडावरती डोळा आहे, ते म्हणतात की आम्ही रायगड जिंकू. मला त्यांच्यावरती काहीच बोलायचं नाही आहे. त्यांच्या युती, त्यांचं जागा वाटप याच्यावरती मला काय करायचं आहे? कोणी कुठेही लढा.
आम्ही महाविकास आघाडी म्हणून लढणार आहोत बस. या सगळ्या राजकारणाचा तुमच्या आरोग्यावरही काही परिणाम होतो? 100% परिणाम होतो, का नाही होणार? अस्वस्थता असते, विचार करतो माणूस, स्ट्रेसमध्ये जातो, स्ट्रेनमध्ये जातो. हे कोणी कबूल करत नसलं तरी मी सांगतो, याचा सगळा परिणाम तुमच्या प्रकृतीवर होतो, कारण का तुम्ही माणूस आहात. मी आज सकाळी जेव्हा ती पत्रकार परिषद ऐकली आणि ज्या पद्धतीने त्यांनी ते बोलत होते की सुप्रियाताईंनी हे करायला नको होतं, तेव्हा सुप्रियाताई सेल्फी हे कोण बोललं? सुप्रियाताईंची भाषणं म्हणजे काय हे कोण बोललं? अहो महाराष्ट्राचे 2 असे नेते आहेत ज्यांच्या भाषणांसाठी नेहरू स्वतः थांबत होते. त्याच्यातले एक बॅरिस्टर नाथपै जे कोकणातनंच निवडून येत होते. आता जर तुम्ही हे म्हणणार असाल की पार्लमेंटमध्ये भाषणं काय करून फायदा आहे, तर राष्ट्रीय नेतृत्वाकडे जेव्हा बघता तुम्ही तेव्हा त्याला त्याच्या विविधतेबद्दल तुम्हाला बघावं लागतं की त्या UN बद्दल काय बोलतात, त्या आंतरराष्ट्रीय रिलेशन्सबद्दल काय बोलतात, त्या युक्रेन रशिया वॉरबद्दल काय बोलतात, त्या मालदीव्सबद्दल काय बोलतात, हे सगळं बघावं लागतं. महिला सक्षमीकरणाबद्दल त्या काय बोलतात, इकॉनॉमिकल जे काय कोलॅप्स चालू आहे त्याच्याबद्दल काय बोलतात, या सगळ्याबद्दल सुप्रियाताई बोलतात. आणि म्हणूनच त्यांना संसद रत्न मिळतं आणि त्याचीही तुम्ही टिंगलटवाळी करता. नक्कीच एक महत्त्वाचा प्रश्न या दरम्यान तुम्हाला विचारायचा आहे. रवींद्र पवारांचं स्टेटमेंट आलं, स्टेटमेंट तुम्ही ऐकलंच असेल, पण त्यांनी म्हटलं की मी शरद पवारांचं ऐकलं. राजेंद्र पवार यांचा प्रश्न असा आहे की मी राजकारणात जावं हे प्रत्येकाला वाटतं जेव्हा घरात वातावरण तसं असतं, कारण का त्यांच्या घरात पूर्वी म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळापासून राजकीय परिस्थिती होती, राजकारण होतं. त्यामुळे घरातच तसं वारं वाहत असताना प्रत्येकाला एक की मी जावं. पण राजेंद्र पवारांचा मोठेपणा इतका आहे की त्यांनी जेव्हा निवडणूक लढायची ठरवली आणि पवारसाहेबांनी बोलून सांगितलं राजेंद्र करू नकोस, थांबले ते. पण दुसरीकडे आज जेव्हा त्यांचं घर बघतंय तेव्हा त्यांना लक्षात येते की 84 वर्षाच्या आपल्या माणसाने हे बारामती उभे केलं, हे घर उभं केलं, आपल्याला प्राण प्रतिष्ठा दिली, आपल्याला जागतिक ओळख दिली. आज त्यांनाच त्यांच्या घरातनं बाहेर ढकललं चालते व्हा म्हणून, तेव्हा घरात वाईट वाटणार ना. जनता याला उत्तर दे. महाराष्ट्र उत्तर देईल, महाराष्ट्र. कारण का महाराष्ट्रात धर्मासाठी आम्ही लढतोय, महाराष्ट्राच्या संस्कृतीसाठी आम्ही लढतोय. महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये आजोबाला बाहेर काढणं हे नातवाला कधीच पटत नाही, म्हणून सगळे नातू विरोधात गेले. आमच्याशी बोलल्याबद्दल. तर आपण पाहतोय की आक्रमक भूमिका जितेंद्र आव्हाड यांनी घेतलेली आहे आणि म्हटलेलं आहे की महाराष्ट्र अजित पवार यांना उत्तर देईल. कॅमेरा पर्सन रोहन पवारसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.